ಸದಸ್ಯರಾದ ಶ್ರೀ ಐವಾನ್ ಡಿಸೋಜಾ ಅವರು ಮಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಪ್ರತಿಭಟನೆಯ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಕಾರ್ಯಕರ್ತರನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾನ್ಯ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯಪಾಲರ ವಿರುದ್ಧ ಬಾಂಗ್ಲಾದೇಶದಲ್ಲಿ ಆದ ಹಿಂಸಾಚಾರದ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿ ದಾಳಿ ಮಾಡುವುದಾಗಿ ಬೆದರಿಕೆ, ಪ್ರಚೋದನೆ ಮತ್ತು ದೇಶದ್ರೋಹ ಹೇಳಿಕೆ ನೀಡಿರುವುದರ ವಿರುದ್ಧ ಪ್ರಕರಣ ದಾಖಲಿಸಿ ಸೂಕ್ತ ಕಾನೂನು ಕ್ರಮವನ್ನು ಕೈಗೊಳ್ಳೋಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದವರಿಗೆ ನಿರ್ದೇಶನ ನೀಡುವಂತೆ ಖಾನಾಪುರ ಬಿಜೆಪಿ ಯುವ ಮೋರ್ಚಾ अध्यक्ष पंडित ओगले मनवी ಮಾಡಿ ಮಾತನಾಡಿದರು. खानापूर तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं आज या ठिकाणी डिसोजा एमएलसी यांनी जे वक्तव्य केलं संपूर्ण कर्नाटक राज्यामध्ये त्याचे पडसाद उमरले. मंगळूर या ठिकाणी कर्नाटक राज्याला बंगालचं स्वरूप देऊ खऱ्या अर्थानं न्याय मागण्यासाठी लोकशाहीमध्ये अधिकार आहे की कोणीही विरोधी पार्टीवाले भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय विजयेंद्र यांनी जी पदयात्रा काढली आणि भ्रष्टाचाराविरोधात माननीय मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजीनामा द्यावा अशा पद्धतीची मागणी केली. लोकशाहीनं त्यांना दिलेला तो अधिकार आहे आणि असं असताना डिसोजासारखे एक एमएलसी आपण जर या ठिकाणी राजीनामा मागितला किंवा आंदोलन थांबवलं नाही तर आम्ही बंगालची परिस्थिती निर्माण करू अशा पद्धतीचं वक्तव्य करतात. तेव्हा खरोखरच या देशामध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य करणं ही खरोखरच निंदनीय गोष्ट आहे आणि एखाद्या सर्वसामान्य माणूस नाही, एक जो पदावर आहे, जो एमएलसी आहे, अशा व्यक्तीने करणं हे चुकीचं आहे. आणि त्या संदर्भात संपूर्ण कर्नाटक राज्यामध्ये बेळगाव जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून त्यांच्या विरोधात निवेदन देऊन तक्रार दाखल करण्यात येत आहे. आज पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण युवा मोर्चाचे कार्यकर्ते या ठिकाणी पोलीस स्टेशनला येऊन त्यांच्या विरोधात या ठिकाणी तक्रार दाखल करत आहेत. तेव्हा याच्यावर योग्य तो क्रम या ठिकाणी घ्यावा असं या ठिकाणी थांबतोय आणि इथंच थांबतो. भारत माता. ತಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೆ ಪ್ರಚೋದನೆ ನೀಡಿ ಮತ್ತು ದೇಶದ್ರೋಹ ಹೇಳಿಕೆ ನೀಡಿರುವುದರ ವಿರುದ್ಧ ಪ್ರಕರಣ ದಾಖಲಿಸಿ ಸಸೂಕ್ತ ಕಾನೂನು ಕ್ರಮಗಳನ್ನು ಕೈಗೊಳ್ಳೋಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಗೆ ನಿರ್ದೇಶನ ನೀಡುವಂತೆ ಮನವಿಯನ್ನ ಮಾಡಿದ್ರು. ಬ್ಯೂರೋ ರಿಪೋರ್ಟ್ KMM ಕನ್ನಡ ಬೆಳಗಾವಿ.